नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपल्या आरीवर्क क्लासला जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे आणि आपण 1 महिन्यामध्ये भरपूर काही शिकलेलो आहे। जे आपलं झालं ते ॲडव्हान्स टू म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स होतं। आणि बघा आपण आता जो कृष्णाचं डिझाईन जे शिकत आहे तर ते आपण 3 व्हिडिओमध्ये डिवायडर केलेलं आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ती डिझाईन मोबाईलवरून आपण जी कपड्यावर कशी काढायची, दुसऱ्या याच्यामध्ये आपण त्याला फ्रेंच नॉट कशी मारायची आणि आज आपण राहिलेली डिझाईन पूर्ण कंप्लीट दाखवणार आहे। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे 3 याच्यात डिवायडर करायचं कारण असं आहे की बघा एक डिझाईन जर मी शिकवली, एकाच डिझाईनमध्ये जर मी पूर्ण कृष्णाचं हे केलं असतं तर जवळजवळ तो व्हिडिओ एखादा घंट्याच्या वर आला असता, म्हणजे 1 घंटा 25-30 मिनटं असा झाला असता लॉंग, तेवढा लेंदी व्हिडिओ। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला नेट पण भरपूर लागतं। आमच्याकडे काही वायफाय वगैरे नाही आहे, मी मोबाईलवरूनच तुम्हाला व्हिडिओ काढते आणि मोबाईलवरूनच अपलोड करते। मग माझ्यामध्ये तेवढं मोबाईलमध्ये तेवढं नेट बॅलन्सही नसतं बघा, तर त्यामुळे मग मलाही प्रॉब्लेम येतो। मग मी तो व्हिडिओ आहे ना 3 भागात डिवायडर केलेला आहे। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बेसिक जो भाग आहे आपला बेसिक जे आहे डिझाईन पहिले ती दाखवलेली आहे, मग त्याच्यानंतर ती कशी करायची। आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये शंकू वगैरे ती डिझाईन कंप्लीट करून त्याची बासरी वगैरे कंप्लीट करून आज पूर्ण आपला कृष्ण झालेला आहे। तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी। तर बघा आता चला मी तुम्हाला कृष्ण कसा आपण केलाय ते दाखवते। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आपण आता उद्या जे आहे आपण आता सिल्क थ्रेडपासून शिकणार आहे, जे की आपण आतापर्यंत त्याचा वापरच केलेला नाही। तर सिल्क थ्रेड धाग्याची चेन स्टिच वगैरे अशा पहिले बेसिक गोष्टी घेऊ, मग थोडंसं ॲडव्हान्सकडे जाऊ आपण। तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा स्किप न करता बघत चला। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्हाला जे मी शिकवते ते समजतं का नाही हे मला कमेंटमध्ये कळवत चला। आणि मला ना अजून कमेंट आलेली आहे एका ताईची की देवीचं पण तुम्ही दाखवा मोबाईलवरून। तर आपण देवी जी आहे ना याच्यासाठी आपल्याला फॅब्रिक पेंटिंगकडे जावं लागणार आहे। तर आपल्याला ॲक्रेलिक कलर लागतील आपल्याला, जे की तुम्ही आणून ठेवा। म्हणजे कसं होईल, आपण जे फॅब्रिक पेंटिंगचे ब्लाऊज करणार आहे त्यामध्ये आपल्याला देवीचं जे चेहरा असतो त्याला आपल्याला पेंट करावं लागतं, तर ते आपण घेणारच आहे। तर बघा आता तुम्ही जे मी शिकवते ना, आता आपण कृष्ण घेतलेला आहे फ्रेंच नॉटनी, तर चला आपण कृष्ण जो आहे ना तो बघूया कसा करायचा। तर हा कृष्ण आहे ना आपण पूर्ण फ्रेंच नॉटनी केलेला आहे आणि शंकूसाठी पण आपण साधाच आपला पॉलिस्टरचा धागा वापरलेला आहे। तर बघा आपण याला फ्रेंच नॉट टाकून हा कृष्ण पूर्ण करून घेऊया। आणि कृष्ण आपला पूर्ण झाल्यानंतर बघा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सिल्क थ्रेडचा वापर करणार आहे। तर सिल्क थ्रेड धाग्यापासून आपल्याला चेन स्टिच वगैरे कशी बनवायची ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला, कारण तुमच्या कमेंट ज्या येतात ना त्याच्यामधनंच मग प्रश्न उत्तरं म्हणजे तुमचे जे प्रश्न आहे त्याला उत्तर द्यायला सोपं जातं बघा। कारण आता बघा एका ताईची कमेंट आली की देवीचा चेहरा, तर मग आता ते तुमच्या कमेंट जशा आल्यात त्या पद्धतीने मग आम्हाला शिकवण्याचाही इंटरेस्ट येतो बघा। तर बघू शकता तुम्ही आता ही फ्रेंच नॉट कशी मारली हे पण मी तुम्हाला डीपमध्ये एक फ्रेंच नॉटच्या फूल वगैरे आहे आपल्या चॅनलवरच, तुम्ही ते बघू शकता। आणि याच्यामध्ये पण मी टोपमध्ये फ्रेंच नॉट शिकवलेली आहे। फ्रेंच नॉटचा वापर तुम्ही ब्लाऊजला पण करू शकता बघा। फ्रेंच नॉटची पण डिझाईन खूप छान दिसते बघा ब्लाऊजला। आता आपल्याला हा शंकू आहे ना पूर्ण फ्रेंच नॉटनीच करायचा आहे।
बघा आता आपला शंकू पूर्ण होत आलेला आहे। शंकू ही डिझाईन आहे ना फ्रेंच नॉटची, जर आपण याच्यासाठी 4 पदरी धागा घेतला तर ही नॉट थोडी ब्रॉड दिसते, आणि आपण जर 2 पदरी धागा घेतला तर ही नॉट आहे ना बारीक येते। पण ही डिझाईन आहे ना खूप सुंदर आणि भरीव दिसते। बघा याचे काही ब्लाऊज आहे वर्कचे, तर मी तुम्हाला त्याचे पण फोटो बघा व्हिडिओवर म्हणजे मध्ये टाकेल, अपलोड करेल, म्हणजे तुम्हाला कळेल की फ्रेंच नॉटचा उपयोग कुठे केला जातो। आता बघा आपला कृष्ण आहे ना आता पूर्ण झालेला आहे, मोरपीस पण लावलेला आहे, कानातलं वगैरे टाकलेलं आहे। डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काही शिकू। धन्यवाद।